नाही बाळा. नाही नाही रे पडतो. पप्पा तुम्ही सगळेजण देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला चाललेले आहेत. माढा लोकसभेची जागा तिला नेमकं सुटेल का? आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं आम्ही त्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी चाललो आहोत. काही प्रश्न आमच्या माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही त्यांची सोडवणूक झालेली नाही आणि खास करून उत्तमराव जानकरांचा प्रश्न हा सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं त्या कारणासाठी आम्ही जात आहोत. उत्तमराव जानकरांनी आमच्याबरोबर गेली 30 वर्ष खांद्याला खांदा लावून एक संघर्षाची चळवळ केलेली आहे. अशा चळवळी या नेत्यावर कोणताही अन्याय होऊ नये ही आमचीही भावना आहे आणि ती भावना आम्ही फडणवीस साहेबांच्या समोर मांडणार आहोत. जर त्या ठिकाणी तिला नाही सुटला तर दिल्लीत अमित शहाची भेट घेण्यात आहे. ते पुढचं उत्तमराव जानकरांना माहीत आहे. मी नागपूरपर्यंत आहे आणि नागपुरातच हा विषय 100% आम्ही सोडवू असा मला विश्वास आहे. कुठेतरी आता जयंत पाटील देखील उत्तमराव जानकरांच्या संपर्कात आहेत. त्यांना हेलिकॉप्टर पाठवून देखील असं सभेमध्ये सांगितलं होतं. काय वाटतं? जयंतराव पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अशा निवडणुकीच्या काळात जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी संपर्क करणं आणि स्वतःच्या पक्षाचा फायदा करणं हे त्यांचं काम आहे. ते त्यांचं काम करीत आहेत. पण उत्तमराव जानकर 30 वर्षाचे आमचे साथीदार आहेत. ते आमचे लहान भाऊ आहेत. त्यामुळं आमच्यापासून दूर जाताना त्यांच्याही यातना मोठे आहेत. ते जाणार नाहीत असा मला विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.